हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण ओल्या हरभऱ्यापासून भात बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठी वाटी इंद्रायणी तांदूळ, एक छोटी वाटी हरभरे घेतलेले आहे सोलून, कढीपत्ता 6 ते 7 कट करून घेतलेले हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, 1 इंच आलं, लसूण, तूप, तमालपत्र, लवंगा 6 ते 7 लवंगा, 6 ते 7 मिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, गरम मसाला, मीठ चवीनुसार, 1 चमचा हळद. आता आपण भात बनवूया. आपण गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. कुकर छान गरम झाला की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेणार आहोत. तूप छान गरम करून घेणार आहोत. आपण तूप गरम झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कट करून घेतलेली हिरवी मिरची 4 ते 5 हिरव्या मिरच्या थोड्याशा आपण फ्राय झाल्या की आपण लवंग, मिरे, शहाजिरे 1 चमचा हे थोडंसं परतले की आपण तमालपत्र, कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता घालून घ्यायचा. हे सर्व आपण 2 मिनिट आपण परतून घेणार आहोत. हे थोडंसं परतून झाले की आपण आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत. ते परतून झाले की त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहे. ते शेंगदाणे छान परतून झाले की आपण 1 वाटी ओले हरभरे घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत. ते पण आपण 2 ते 3 मिनिट फ्राय करून घेणार आहोत. आपलं ते 2 मिनिट परतून झाले की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, परत चवीनुसार मीठ, आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. 2 मिनिट हे सर्व मिक्स झाले की आपण 1 वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तो पण त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. इंद्रायणी तांदूळ आपण छान परतून घेतला की त्याचा भात मोकळा होतो. आपण 2 ते 3 मिनिट हे तांदूळ छान परतून घेणार आहोत. आता आपले तांदूळ परतून झालेले आहेत. आपण त्याच्यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत 1 चमचा छोटा, भरपूर अशी कोथिंबीर. आपण 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले होते त्याच्यासाठी आपण त्याच वाटीच्या प्रमाणाने 2 वाट्या पाणी वापरणार आहोत. सुरुवातीला 1 वाटी घालून घेतलेला आहे. आपण परत अजून 1 वाटी घालून घेणार आहोत. ते सर्वत्र मिक्स करून घेणार आहोत. ते सर्व मिक्स करून झालं की आपण कुकरला झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता आपल्या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण कुकरची वाफ काढून झाकण काढून पाहूया. आपला भात तयार झालेला आहे. आपण सर्व भात हलवून एकसारखा मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इंद्रायणी तांदळाचा सुद्धा खूप छान भात झालेला आहे. आता आपला हरभरा भात तयार आहे. आपण लोणच्यासोबत खाऊ शकतो.